80च्या दशकाच्या उत्तरार्धात प्रचारक म्हणून वावरत असताना आपल्या मनात येणारे विचार, वादळं, संवेदना आदरणीय नरेंद्र मोदीजी आपल्या दैनंदिनीत आई जगदंबेच्या साक्षीने तिला उद्देशून लिहित असत. त्यात आदरणीय मोदीजींच्या त्यावेळच्या मनोरचनेचं नितळ दर्शन आपल्याला घडतं. त्या आई जगदंबेशी झालेल्या मनोज्ञ वार्तालापातील हा एक मोती. आई जगदंबेशी हितगुज. मूळ लेखन आदरणीय नरेंद्र मोदीजी. मराठी अनुवाद आणि अभिवाचन राजेंद्र वैशंपायन. तू लिहिलेली कविता. जगज्जननी आईच्या श्रीचरणांवर साष्टांग प्रणिपात. जणू एक वादळ मला अस्ताव्यस्त करून गेलं. सकाळचा भास्कर सुद्धा कालच्यासारखाच भ्रमण करीत राहिला, भ्रमित करीत राहिला. स्वस्थतेची कामना स्वप्नच बनून राहिली. तसंही आपल्याकडे म्हणतात, दुःखाचे विघ्नांनी भरलेले दिवस. एखादवेळी वेळ सरता कार्याच्या मग्नतेमुळे बाह्यस्थितीत परिवर्तन येत जाईल, पण अंतर्गत कोलाहल शांत होईल का, हे सांगणं कठीण आहे. आई, मी तर या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या बाबतीत सुद्धा दुबळेपणा अनुभवतो. विचारांचा प्रवाह जणू जीवनाच्या मूलभूत प्रश्नांना उपस्थित करतो. तसंही आई, हे जीवन म्हणजे तुझ्याकडून लिहिली गेलेली एक कविताच आहे ना. त्याचे स्वरेल बेसूर भाव तुझ्याच कृपेचे परिणाम असतील, की परमतत्वासाठी लुप्त गुप्त सुप्त अश्रद्धेचा परिणाम. मला वाटतं जीवनावर माझी अपार श्रद्धा आहे. कधी वाटतं ही श्रद्धा असून सुद्धा जीवनाची अवस्था त्याच्याच रूप स्वरूपातच स्वीकार का होत नाही. का आपल्या कल्पित, अपेक्षित, इच्छित रूपस्वरूपाच्या जीवनालाच स्वीकृती मिळते. अनपेक्षित रूपरंग विपरीत भाव सर्वच सहज भावाने का स्वीकार होत नाही. जीवनाला आपली स्वतःची पसंती नापसंती असते म्हणून असा भाव बनत असेल का. जीवनाकडे उदार भावाने पाहताना असं तर होत नाही ना, की ते चालवून घेण्याशिवाय पर्याय नाही. जे आहे ईश्वराची इच्छा आहे. या निरुत्साही वृत्तीतून तर ही उदारता जन्माला येत नसेल ना. उदारतेचा जन्म कधी आपल्याच दोषांवर पांघरून घालण्यासाठी होऊन बलवान शस्त्र तर बनत नसेल ना. या विचार लिलेला सिद्धांताचा मुखवटा चढवणारे आपल्याच जीवनाला छळत राहिल्यानंतर स्वजनांवर सुद्धा खोल घाव करीत नाहीत का. नाहीतर असं आहे का, की असं जीवन उपयुक्ततावादाच्या अधिष्ठानावरच उभं आहे. जेव्हा जीवन प्रत्यक्षात उपयुक्ततावादाचं साधन बनून गेलं, तर ते जग मूल्यांचं रक्षण कसं करू शकेल. जगताबरोबरच्या अंशभावाला कशा प्रकारे प्राप्त करता येईल. ही अशी आयुष्य मानवसृष्टीला अंधाराच्या युगाकडे ढकलण्यासाठी मदतगार तर बनत नाहीत ना. स्वसुखाच्या आसपासचं हे उदार भावाचं नाटक मानवाला कुठपर्यंत, अंतिम सुखापर्यंत मार्ग दाखवू शकेल. याचा अंश मात्र तरी प्रत्यक्षात मिळू शकेल का. उदारतेचा जन्म जर मानवाच्या आपल्या विकृत सृष्टीचा परिणाम असेल, तर मग या उदारतेची प्रतिष्ठाच काय, अस्तित्वाची सुद्धा संभावना राहणार नाही. मला माझी श्रेष्ठता सिद्ध करायची नाहीये. मला तर निरक्षीर विवेक मिळवायचा आहे. माझ्या समर्पण यात्रेसाठी हे सर्व आवश्यक आहे. तसंही या विशाल विश्वात मानव किती जणांना कुठपर्यंत मूर्ख बनवत राहील. मानव किती विविध वेशभूषा करीत राहील. हे नाट्यरूप जगत या जीवनाचं अंतिम साकार रूप होऊ शकेल का. नाही, अजिबात बनू शकत नाही.
आई, तुझ्या परमशक्तीच्या आधारावर सांगतो, उदारतेच्या नावानं रागरंगात बुडून गेलेल्या आयुष्यांचे मुखवटे नक्कीच उतरतील. हे विश्व कदाचित त्यांना सहन करून घेईलही, परंतु स्वीकार मात्र नक्कीच करणार नाही. अंततः मीही तर तुझ्याच कृपेमुळे या विश्वाशी एकाकार होऊन अंशभावानेच तर जगतोय. आणि म्हणूनच तर मूल्यांच्या रक्षणाची चिंता आहे. अंतर्मन साद घालून सांगतंय, समाधानाला जीवन का होऊ द्यायचं? संकल्पही तर जीवन होऊ शकतो. जे श्रेष्ठ आहे त्याचाच स्वीकार होवो, त्याच्या प्रतीच समर्पण होवो, आणि तरच हे समर्पण अंतर्मनाला सुख देऊ शकेल. माझ्या मनात स्वांतः सुखाय ची हीच एकमेव परिकल्पना आहे. आई, तू मला सर्व प्रभाव क्षेत्रापासून मुक्त कर. तू मला एक मुक्त मानव बनव. वेगवेगळ्या भिन्न प्रकारच्या मुखवट्यात जगणाऱ्या मानवाला आतून ओळखण्याची शक्ती दे. मला कुणालाही मापायचं नाहीये. मला माझं श्रेष्ठत्व दाखवायचं नाहीये. मला तर नीरक्षीर विवेकच प्राप्त करायचा आहे. माझ्या समर्पण यात्रेसाठी हे सर्व आवश्यक आहे. म्हणूनच या शक्तीच्या उपासनेचं केंद्र स्वसुख हे बनवायचं नाहीये. आई, तूच मला शक्ती दे, ज्या योगे मी कुणावरही अन्याय करून बसणार नाही. किंबहुना मला अन्याय सहन करण्याची शक्ती प्रदान कर. आई, पहा ना, एखाद्या भिक्षेकर्यासारखा रोज तुझ्यासमोर भिक्षा मागत राहतो. तूच दात्री आहेस, तूच धात्री आहेस, यावर विश्वास आहे. 4 डिसेंबर 1986. आई जगदंबेशी हितगुज. मूळ लेखन आदरणीय नरेंद्र मोदीजी. मराठी अनुवाद आणि अभिवाचन राजेंद्र वैशंपायन.